तर नमस्कार मित्रांनो. आजी म्हणली मंदिरात जाऊ. आज काय आजी? एकादश आहे. मग लगेच चाललो आजीला घेऊन मंदिरात. काय लय लांब नाही जायचं, इथं जायचं आपल्याला. हो, आजीला घेऊन चाललो. आजी काय करणार मंदिरात जाऊन? दर्शन. म्हणा मंदिरात जाऊन काय करते? मग तेच ना, दर्शन. तुम्ही पण दर्शन घेता मित्रांनो. दर्शन घेणं, मंदिरात जाणं, देवाच्या पाया पडणं, देवाचं दर्शन घेणं, एकदम असं प्रसन्न वातावरण असते. बरं वाटते. आमच्या आजी 4-5 दिवस झाला, म्हणजे 2-4 एखादं झालं म्हणत होती की आपण जाऊ. चला कशाला मंदिरात मग जवळ आहे, पण जाता म्हणजे जाणं होतच नाही. ही जी जवळ असते तिथे तुम्ही जात नाही. आमच्या काय जात त्या आजी बघा, आजी देवाला लय मानते. आजी सारखं हे करत असते, हरिपाठ, भजन, कीर्तन. हा, कीर्तन चांगलं. कीर्तन मोबाईलवर बघत नाही. हा, असं. मग लावल्या मित्रांनो आपण आलो इथं, बघू शकता. आपण आजीला रस्ता मोकळा करू. आजी तुळशीच्या पाया पडते. आजी आली आमची. मित्रांनो बघू शकता तुम्ही, किती सुंदर असं वातावरण आहे. एकदम शांत, सुसज्ज श्री संत शिरोमणी सावता महाराजांचं मंदिर आहे. विठ्ठल रुक्माई सोबत हळदी कुंकू लावते रुक्मिणीला आजी. झालं का दर्शनाची? हो. चला, एवढा मारायचा असतो मित्रांनो. नंतर ना दर्शन झाल्यानंतर ना लक्षात ठेवा तुम्ही, आज दिवशी गाव दे आपल्याला. इथनं पुढच्या पिढीला तर माहिती होईन का नाही काय माहिती, त्यांना सगळं शिकवावंच लागेल. चला झालं आजीचं दर्शन. आजी आता दरवाजा लावून. मित्रांनो बाहेर वातावरण एकदम नाही का पावसाचं झालंय. पावसाचं झालंय वातावरण पूर्ण बाहेर. वारा सुटल्या मस्तपैकी खतरनाक. काय पडेल खूप असं रम्य वातावरण झालंय. दर्शन घेतले, आपलं दर्शन झाले. तुम्हाला मंदिर कसं वाटलं सांग, कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.